भंडारा जिल्ह्यामधील मोहाडी तहसील अंतर्गत वरटी या गावात सनफ्लॅग स्टील ते स्टेशन रोड या कामात पीडब्ल्यूच्या मोठा भ्रष्टाचार कामामध्ये नकली सिमेंटचा वापर करण्यात येत आहे असा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। विक्रांत भालादरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा। नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण भंडारा जिल्ह्यामधील हे वरटी या गावामध्ये आहोत आणि हे स्टेशनकडून संपल्याकडे जाणारे रोड आहे आणि इथे हे रोडचे काम सुरू आहे। पण आपण बघू शकता की या रोडावर हे जे काम चालू आहे याच्यावर डिवायडर आणि हे रोड बनलेले आहे। पण एक खासियत आहे, सरकार म्हणतोय की इस्टिमेटमध्ये ए ग्रेडचा सिमेंट वापरायला पाहिजे, ज्याची क्वालिटी 53% असायला पाहिजे। परंतु या सिमेंटच्या बॅगवर मॅन्युफॅक्चरिंग डेट नाहीच, पण एक्सपायरी डेट पण नाहीच। आपल्यासोबत इथले काही स्थानिक लोक जुळलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या रोडाच्या भ्रष्टाचारात काय होत आहे ते आपल्याला सांगतील। काय नाव आहे आपलं आणि आपण काय सांगाल? काय नाव आहे आपलं? माझं नाव इस्माईल खान आहे। काय चालू आहे या रोडामध्ये की आपण रोडामध्ये पूर्ण प्रकारे नकली सिमेंट यूज केला जात आहे, ज्या सिमेंटवर कशाही प्रकारची पॅकेजिंग डेट नाही आहे। बॅगवर लिहिलेलं आहे का इथे बेस्ट बिफोर 3 months फ्रॉम पॅकेजिंग, पण त्याच्यावर कशाही प्रकारची पॅकेजिंग डेट उपलब्ध नाही आहे। यावरून हे दिसून येते की हे सिमेंट नकली आहे आणि हाच सिमेंट पूर्ण रोड बनवण्यामध्ये यूज केलेला आहे। तर तुम्ही यामध्ये कशा प्रकारची क्वालिटी इच्छुक असू शकता का? ही क्वालिटी याच्यामध्ये जे सिमेंट यूज झालेला आहे हा उत्तम क्वालिटीचा आहे म्हणून, आणि यांनी हाच सिमेंट पूर्ण रोड बनवण्यामध्ये यूज केलेला आहे। तर यावरून दिसून येते की कशा प्रकारे यांनी ह्या रोडामध्ये भ्रष्टाचार करून कमी क्वालिटीचा, निकृष्ट क्वालिटीचा रोड बनवलेला आहे, जो 6 महिन्यानंतर फुटून जाईल। आपण बघू शकता की एकीकडे गव्हर्नमेंट म्हणते की हे जेही काम होतात ते इन्स्ट्रुमेंटद्वारे मशीनने बनवले जातात। पण बघून घ्या आपण, हे जे क्वालिटी आहे यांची, हे जे डिवायडर हे लोक बनवत आहेत याच्यामध्ये हे स्वतःच्या मॅन्युअली हाताने हे कॉन्क्रीट बनवत आहेत। त्याच्यामध्ये सिमेंट आणि इथं फक्त डस्ट आहे, याच्यामध्ये रेती आणि चुरी नाहीच। आपण बघू शकता। आणि ऊपर कर सीधा पकड़, ऊपर ले दिखाओ। ये देखिए, ये लिखा हुआ है इसका ग्रेड 43 ग्रेड, और इसमें ये लिखा हुआ है 3 months ऑफ डेट ऑफ पैकेजिंग। इसमें मैन्युफैक्चरिंग डेट और एक्सपायरी डेट बिल्कुल नहीं है। बोरी पलटाओ, ये देख सकते हैं आप। तर या प्रकारे या रोडाचं असं काम होत आहे निष्ठुर दर्जाच्या, ज्याच्यामध्ये एकदम ह्या सिमेंटची क्वालिटी नाही, पण हे सिमेंट डुप्लिकेट आहे असा इथल्या लोकांचं म्हणणं आहे की इथे हे जे सिमेंट वापरत आहेत हे लो क्वालिटीची नसून हे डुप्लिकेट आहे म्हणून यांचं सरळ आरोप आहे। तर याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। अमरावतीमध्ये आता नुकतीच सिमेंटच्या एका कारखान्यामध्ये रेड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही लाखोचा माल त्यांनी जप्त केलेला आहे। तसाच या रोडामध्ये जे काम होत आहे त्याच्याकडे आता तिथं त्यांचं गोडाऊन आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सिमेंट आणि त्यांचे खाली बॅगेजेस हे ज्या रोडाला बनवलेलं आहे या पूर्ण रोडामध्ये हे श्री सिमेंट म्हणून आहे। हे कुठल्याही याच्यामध्ये दिसत नाही, पण हे एकदम लो क्वालिटीच्या, आणि या गावच्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे नकली सिमेंट आहे म्हणून याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। विक्रांत भालादरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।